घेऊ जन्मांतरे सुखे घेऊ जन्मांतरे एक बरे इहलोकी पंढरीचे वार करी होता थोरे जोडी हे तो आले अनुभवा हे तो आले अनुभवा पहावे जीवावरुनी पंढरीचे वार करी होता थोरे जोडी तुका म्हणे केला त्याग कमी तुका म्हणे केला त्याग सर्व संग म्हणवनी पंढरीचे वार करी होता थोरे जोडी विठ्ठल विठ्ठल सुखे घेऊ जन्मांतरे एक बरे इहलोकी पंढरीचे वार करी होता थोरे जोडी नमो तीर्थ पंथे चालती तयासी 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 येती बोलवित त्यांसी नमो येती बोलवित त्यांसी नमो येती बोलवित त्यांसी नमो नमो तीर्थ पंथे चालती तयासी 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 येती बोलवित त्यांसी नमो येती बोलवित त्यांसी नमो येती बोलवित त्यांसी नमो सुखे घेऊ जन्मांतरे एक बरे इहलोकी पंढरीचे वार करी होता थोरी जोडी प्रस्तुस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहुनिवासी असलेले अवगुण मारकरी भवसिंधू पारकरी श्री विठ्ठल धारकरी पंढरीचे वारकरी श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे या मृत्यूलोकात वारकरी होणं ही जीवनात सर्वात मोठी मिळकत कशी आहे हे आजच्या अभंगात सांगून ही मिळकत मिळवण्यासाठी वेळ प्रसंगी देवा तुम्हाला वेगळे वेगळे जरी जन्म दिले तरी ते जन्म मी सुखाने घेईल असा निर्धार आजच्या अभंगात तुकाराम महाराज प्रगट करतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधीने तथा श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाने पावन झालेला जिल्हा, काहीच उणे नसलेला जिल्हा पुणे जिल्हा. या पुण्यपावन पुणे जिल्ह्यामध्ये पुण्यपावन भीमामाईच्या प्रवाहाने पवित्र झालेला तालुका, सद्गुरु जोग महाराजांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेला तालुका, महामुनी धौम्य ऋषीच्या नावाने अलंकृत झालेला तालुका, पारमार्थिक घोड दौड करणारा तालुका दौंड तालुका. आणि या दौंड तालुक्यामध्ये अनेक गावं, पण ज्या अनेक गावापैकी काय कोण जाणे कुंभमेळ्याचा प्रसाद लाभलेलं कुरकुंभ गाव. आणि या कुरकुंभ गावामध्ये अनेक परिवार, त्या अनेक परिवारापैकी जाधव परिवार, आणि या जाधव परिवाराची मायेची सावली असलेली जाधव परिवाराची एक आदर्श माता अखंड सौभाग्यवती वैकुंठवासी बायडाबाई शहाजी जाधव उर्फ ताईच्या पुण्यस्मरणानिमित्त आजची ही संकीर्तनरूपी सेवा आणि या संकीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित समस्त जाधव परिवार, त्यांचा नातलग परिवार,
आणि बहुसंख्य वारकरी परिवार अशा त्रिवेणी संगमामध्ये पुण्यस्मरण पार पडत आहे. वैकुंठवासी अखंड सौभाग्यवती बायडाबाई शहाजी जाधव यांच्या पाठीमागं मोठा जाधव परिवार आहे. त्यांचे मालक, आपल्या सर्वांचे लाडके, एक पंढरीचे निष्ठावंत वारकरी आदरणीय हरिभक्तीपरायण शहाजी आप्पा मल्हारी जाधव, त्यांचे दोन्ही चिरंजीव थोरले आदरणीय हरिभक्तीपरायण विश्वास, बरोबर आहे ना का विकास, विश्वास विकास शहाजी आप्पा जाधव, आणि 2 नंबरचे आपल्या सगळ्याच्या परिचयाचे असलेले आदरणीय हरिभक्तीपरायण विकास शहाजी आप्पा जाधव, आणि एक ताई आहे त्यांना एक मुलगी आहे सुवर्णाताई दिगंबर पवार करमाळ्याला दिलेली. असं एक मोठा परिवार, नातू नाती, या परिवारातली ही माऊली, या परिवाराशी संलग्न असलेले आदरणीय हरिभक्तीपरायण महादेव महाराज शेतोळे पाटस यांनी आणि आदरणीय विकास महाराजांनी म्हणजे चिरंजीव यांनी मोठ्या आग्रहाने ही सेवा माझ्या गळ्यात घातली. मध्यंतरी आम्ही शिरापूरला आमचे एक निवृत्ती महाराज यांच्या नर्मदा परिक्रमेच्या सांगतेच्या कीर्तनाला ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस त्यांनी महादेव महाराजांनी आणि विकास महाराजांनी हे आदर्श परिवारातलं एक वाढलेलं कुटुंब आहे आणि हे आदर्श परिवारातली ही माऊली आहे. या माऊलीच्या पुण्यस्मरणाचं कीर्तन तुम्हाला करावं लागेल. म्हटलं आमच्या मागं कार्यक्रमाचा खूप व्याप असतो. ते म्हटली ही वारी करणारी माऊली होती आणि वारी करणाऱ्या माऊलीच्या पुण्यस्मरणाला वारी करणाऱ्याच्याच कीर्तनकाराचं कीर्तन ठेवायचं. उग घाल रे जॅकेटन माग रे पाकिट, तसला आम्हाला आणायचाच नाही. म्हणलं ठीक आहे, मग तुम्ही सेवा द्या. महादेव महाराज माझे जुने सहकारी आहेत, आमचे खूप आदर्श आहेत. आम्ही लॉकडाऊनमध्ये चोरून वारीला गेलो होतो त्यावेळेस महादेव महाराजांनी आम्हाला 2 दिवस जीव घातलेला आहे. ज्याची खावा पोळी त्याची वाजवा टाळी. समोरच आवाज दिलेला चांगला राहील, समोर पहिलं बरं चाललं होतं. आणि मग आदरणीय महादेव महाराजांनी मोठ्या आग्रहाने ही सेवा माझ्या गळ्यात घातली. समोर आवाज द्या, पहिलं बरं चाललं होतं. या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आलाय. या निमित्ताने मग आदरणीय विकास महाराज म्हणले की मला चांगले गायक बोलवायचे. म्हटलं चांगले बोलवा पण मला सेट होतील असे बोलवा. बैलगाडीला एक चाक बैलगाडीचं दुसरं जर ट्रकचं बसवलं तर बैलगाडी चालायची कशी? ते सेट झालं पाहिजे, जुळलं पाहिजे. मग ते म्हणजे गजानन महाराज येतील का? म्हणलं तुम्ही लावा फोन. मग त्यांनी गजानन महाराज आणि सोपान महाराज हे दोघं परभणी जिल्ह्यातले, आणि आम्ही जेवढे महाराष्ट्रात उत्सव केले त्या सगळ्या उत्सवाला यांनी रंगत भरवलेली. मग त्यांनाच बोलवायचं आणि मग त्यांना हे आमंत्रण दिलं. तेही आज अगत्याने आलेत. वरचे भोंगे बंद करा, खालीच आवाज द्या. आणि मग सगळे परिसरातील मग त्यांनी आता आदरणीय विकास महाराज चांगले कीर्तनकार आहेत आणि चांगले भजन म्हणणारे आहेत. मग त्यामुळं परिसरातील सगळ्या भजनी मंडळाशी त्यांची नाळ जोडलेली. मग त्यामुळं आज खूप भजनी मंडळं गावगावची उपस्थित झालीत. खरं या भागामध्ये मी अनेक कीर्तनं केलेली इथं. मी हरपला पांडवा जरी पाहता गिवसावा तरी दौंड तालुका शोधावा. कायम दौंडलाच असतोय. हे भाऊ दासा मामा ही मंडळी मला कायम कोणताही कार्यक्रम असो मलाच तारीख देणार. मग त्यांचा खूप आग्रह. हरीश महाराज या भागात मी खूप कीर्तन केली पण एवढे टाळकरी मला आजच पाहायला भेटले. विठ्ठल फक्त या जाधव परिवारावर प्रेम आणि विकास महाराजांचा परिचय या नात्यातून या कार्यक्रमाला एक सौंदर्य आलंय. आज बऱ्याच तालुक्याची वारकरी इथं आलेले दौंड तालुक्यातून आहेत, बारामती तालुक्यातून, इंदापूर तालुक्यातून, पुरंदर तालुक्यातून, श्रीगोंदा तालुक्यातून, कर्जत तालुक्यातून, आदी आणखीन हवेली तालुक्यातून खूप गावगावचे कीर्तनकार, गायक, वादक, गावगावचे सप्ताहाचे संयोजक, जाधव परिवाराचे पै पाहुणे खूप मंडळी आलेली. यातल्या जवळजवळ 70-80% लोकांना मी गावानिशी नाही अगदी नावानिशी ओळखीतो. काहींना तर त्यांच्या खोडीनिशी सुद्धा ओळखीतो. परंतु आता कोणाचाही नामोल्लेख न करता आपल्याला पुढे जायचंय. ज्या माऊलीचं पुण्यस्मरण आहे ही माऊली पुण्यवान माऊली होती. विठ्ठल या माऊलीचा जन्म मला वाटतं मळद गावाला
त्यांचा जन्म आहे. तिकडलं आडनाव काय सांगितलं? भगत परिवारात या माऊलीचा जन्म झाला. थोडंफार काही शिक्षण, त्या काळात शिक्षणाला एवढं काही प्राधान्य नव्हतं. मग वयात आल्यावर चांगले सोयरे भेटावे या कुरकुम गावामध्ये हे जाधव परिवार, आणि मग या परिवाराशी नातं जोडलं गेलं. आदरणीय शहाजी आप्पा हे वारकरी घराण्यातले वाढलेलं व्यक्तिमत्व. मग त्या माऊलीचा इथं विवाह झाला. जशी ही भगत परिवाराची माऊली जाधव परिवारात आली, काय कोण जाणे, पण भरल्या ओटीने सौभाग्यवती लक्ष्मीचंच आगमन या परिवारात झालं. जशी माऊली भगत परिवारातून जाधव परिवारात आली, या घराची खूप उत्क्रांती झाली, उत्कर्ष झाला. आज व्यवहार आणि परमार्थ आणि औद्योगिक व्यावसायिक क्षेत्रामध्ये हे घराणं खूप नावाजलेलं आहे. आणि मग या घराण्याने चांगला उत्कर्ष गाठल्यानंतर त्यांना हे 3 अपत्य झाले. विश्वास महाराज, विकास महाराज आणि सुवर्णाताई. सुवर्णाताई तिकडे करमाळ्याला दिली. विकास महाराज, विश्वास महाराज हेही मुलं दोघंही परमार्थात अतिशय आनंदाने परमार्थ करणारी मंडळी. त्याच्यात आपल्या विकास महाराजाला परमार्थाची आणखी गोडी लागली. मग भजनाचं चांगलं कौशल्य आलं. आज महाराष्ट्रात कीर्तनकार खूप आहेत, कीर्तन जोरात करतात, फक्त स्वरात करत नाही, हा घोटाळा आहे. मग आमच्या विकास महाराजाला स्वर तालाची खूप जोड आहे. संगीत शास्त्रावर खूप त्यांचं प्रेम. आणि मग चांगले कीर्तनकार या भागाला भेटले. त्यांच्या रूपाने एक चांगले गुणीजन भेटले. त्यांच्या त्या गुणीजनांच्या प्रेमामुळेच आज खूप टाळकरी इथं उपस्थित झालेत. ही माऊली जशी या परिवारात आली, पाठ स्नान करावं, घरचं सगळं देवपूजा आवरून शेतामध्ये जात असताना पंचलिंगेश्वर महादेवाचं मंदिर आहे. या महादेवाची या माऊलीने एक निष्ठेने सेवा केली. दररोज 2 तास पूजा करायची माऊली, दररोज. काय कोण जाणे, श्रावणात त्या महादेवाचा उत्सव, त्या उत्सवात या परिवाराने वाहून घ्यावं, खूप कष्ट करावे या परिवाराने. आदरणीय शहाजी आप्पाच तो सगळं उत्सवाचं कारभार पाहतात. या माऊलीने महादेवाची खूप उपासना केली. मग आपण ज्ञानोबराय तुकोबरायच्या जिल्ह्यातले आहेत. ज्ञानोबराय तुकोबराय वारीला निघाल्यावर आपल्याला तरी मागं कसं राहता येईल. मग ज्यावेळेस तुकोबरायचा पालखी सोहळा श्री क्षेत्र देहूवरून पंढरपूरला प्रस्थान करतो, त्यावेळेस या भागातील रथामागं 90 नंबरची दिंडी, आमच्या पाटस भजनी मंडळाची दिंडी. त्या पाटस भजनी मंडळाच्या दिंडीमध्ये आदरणीय शहाजी आप्पा आणि आदरणीय बायडाबाई ताई, आप्पा आणि ताई हे दोघंही त्या दिंडीमध्ये सामील व्हायचे. आणि 10 वर्ष या माऊलीने पंढरीची वारी केली. मी जो अभंग घेतलाय ना, हा अभंग त्याच अनुषंगाने घेतलाय. सुखे घेऊ जन्मांतरे एक बरे इहलोकी पंढरीचे वारकरी. नाहीतर एरवी वर्ष श्राद्धाला असा वारी सांगणारा अभंग आम्ही घेत नाही. वर्ष श्राद्ध म्हटलं का मग शेवट तो भला माझा भाऊ याजसाठी केला होता अट्टहास, असे अभंग घेतो. पण हे अभंग फक्त वारकऱ्याचं पुण्यस्मरण असेल, पंढरीची वारी करणार असेल तरच घ्यायचे, नाही तर घ्यायचे नाही. मग या माऊलीने 10 वर्ष पंढरीची वारी पाटसच्या दिंडीमध्ये केली. आज मला वाटतं दिंडीतले जवळजवळ 80% वारकरी आज उपस्थित झाले. काही थोडेसे फार कुठं साखरपुडा, कुठं काही अमुक तमुक इकडे गुंतले असतील, आणि तेही सकाळी दुपारी संध्याकाळी भेटून जातीलच. अशी ही एक माऊली आप्पांनी आणि ताईने जवळजवळ 10 वर्ष वारी केली. आप्पा ती वारी अजून चालवतात. अशा या माऊलीने आणि काय कोण जाणे असा सुंदर परिवार फुलवला या माऊलीने. निष्ठावान वारकरी माळकरी माऊली. 62चा जन्म या माऊलीचा, आणि बरोबर वयाचं 62च पूर्ण झाल्याने या माऊलीने देह ठेवलाय. जन्मही 62 सालचा आहे, म्हणून वयही 62च झालं होतं, आणि या माऊलीने देह ठेवला. देह ठेवत असताना सोमवार पाहिला, कारण त्या पंचलिंगेश्वराची या माऊलीची खूप भक्ती त्या महादेवावर. सोमवार पाहिला, वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी देह ठेवला. आणि या माऊलीची इच्छा होती की मी सौभाग्य घेऊन आले, सौभाग्य घेऊन जाणार. माऊली वारली वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी 7-7:30 वाजता. पण मग रात्री विधी न करता वटपौर्णिमेच्या दिवशी विधी झाला. हे एका सौभाग्यवतीला भेटलेलं फळ आहे महाराज. वा, वटपौर्णिमेच्या दिवशीच अग्निडाग देण्यात आला. मग दशक्रिया कधी आला? ज्या दिवशी तुकोबरायचं प्रस्थान त्या दिवशी दशक्रिया आला. ही माऊली तुकोबरायच्या सोहळ्यात चालायची ना. आणि ज्या दिवशी एकादशी ज्ञानोबरायचा सोहळा सासवडला मुक्कामी असतो, त्या दिवशी या माऊलीचा गेल्या वर्षी 13वा आला. आणि मग तेव्हापासून या परिवाराने ठरवलं होतं कीर्तन द्यायचं तर कदम माऊलीलाच. विकास महाराजांच्या संपर्कात अनेक महाराज येतं, दशक्रिया वर्ष श्राद्ध करणारे अनेक आहेत.
पण त्यांनी ठरवलं कीर्तन द्यायचं तर माऊलीलाच द्यायचं. मग महादेव महाराजाला धरलं. त्यांना माहिती आहे महादेव महाराज माऊली महादेव महाराजाचं खूप ऐकत येत. मी देवांचं ऐकवतो पण महादेव महाराजाचं जास्त ऐकवतो. नवरदेवाचं कमी ऐकवतो, महादेवाचं जास्त. आणि मग महादेव महाराज म्हणले महाराज हे खूप आदर्श परिवार आहे. विकास महाराजांना मी खूप दिवसापासून ओळखतोय, तुम्ही हे सेवा घ्या. या निमित्ताने आज सेवेला आलोय. जवळजवळ आज 40 कीर्तनकार आहेत इथं, 40 गायक आहेत, 40 वादक आहेत आणि जवळपास 50 गावचे गाव कारभारी भजनी मंडळं अनेक मंडळी आले. तुम्हा ज्ञात अज्ञात भाविकांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. अगदी तासाभराच्या आत सेवा आवरतो. विठ्ठल सुखे घेऊ जन्मांतरे एक बरे इहलोकी पंढरीचे वार करे होता थोरे जोडी हे. या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय हे भगवंता या मृत्यू लोकामध्ये वारकरी होणं ही जीवनात सर्वात मोठी मिळकत आहे. आणि ही मिळकत मिळवण्यासाठी मला जर देवा तू वेगळे वेगळे जरी पुन्हा जन्म दिले तरी ते वेगळे वेगळे जन्म घेईल, पण सुखाने वारीच करीन आणि वारकरीच होईल हा निर्धार आजच्या अभंगात तुकोबाराय प्रगट करतात. विठ्ठल या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक जण सध्या मिळकतीच्या मागे लागलेला आहे, जोडी कमविण्याच्या मागे लागलेला आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपे जाईपर्यंत आणि जन्माला आल्यापासून मृत्यूदशेपर्यंत सगळ्याचं ध्यान सध्या मिळकतीवर आहे, लाभावर आहे, जोडीवर आहे. प्रत्येक जण दररोज विचार करतो मी जन्माला आलोय खरा, पण मी आल्यापासून जोडी काय कमवली आणि काय जोडलं आणि काय मिळवलं हा विचार प्रत्येकाचा चाललाय. काय जन्मा येवोनिया केली म्या जोडी, केली म्या जोडी ऐसे घडोघडी येते आठवू, ऐसे घडोघडी येते आठवू. तुकोबाराय म्हणतात त्या भोपाळीच्या अभंगात की प्रत्येक जणाचं हे चिंतन चाललंय. तो कोण्या जातीचा असो, कोण्या भागाचा असो, कोण्या संप्रदायाचा असो, कोण्या पक्षाचा असो, तुतारीचा असो नाही तर पिपाणीचा, पण प्रत्येकाचं एकच चिंतन चाललंय मी जन्माला आलोय खरा, पण मी जोडी काय कमवली, मी मिळवलं काय. काय जन्मा येवोनिया केली म्या जोडी ऐसे घडोघडी किंवा हाची घडोघडी चित्ता येतो आठवू. प्रत्येकाच्या अंतकरणात हेच आठवण आणि हेच चिंतन चाललंय मी जोडी काय कमवली, मिळकत काय कमवली. काय माणसाला मिळकतीचं भूत लागलंय आता काय सांगावा. बालपणात मिळकत, तरुणपणात मिळकत, म्हातारपणात मिळकत. बालपणात मिळकत उगा घरात 2 मुलं असावे, एक थोरलं आणि एक धाकलं, आणि घरात एकच खेळणी असावी. थोरलं म्हणतं हे मला मिळाली पाहिजे, धाकल्याला द्यायची नाही. धाकलं म्हणतं हे मला मिळाली पाहिजे, थोरल्याला मिळाली नाही पाहिजे. एका खेळणीहून थोरला आणि धाकलं भांडत आहे. रात्री जर झोपले तर बरेच बाळ खेळणी घेऊन झोपत आहेत. माझा भाऊ घेऊन जाईन की काय कोण जाणे. मला वाटतं हे वायली निघायचे संस्कार त्यांना लहानपणीच लागतात, आणि मग ते काही एकदा मोठे झाले तरी जडजडोने वायली निघ, आपलं वहिला निघ मला म्हणायचं, मग वायलीच निघत आहेत. मला हेच सांगायचंय, बालपणात मिळकत. बर, तुम्ही लहान पोराच्या हातात फक्त कप बशी द्या आणि त्या बशीत थोडासा थंड करून चहा द्या, त्याने ती चहा प्याला ना ती बशी सोडित नाही महाराज.
ते बशी ओढीत ते म्हणतंय चहा 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 असं ते म्हणतंय महाराज. याला म्हणायचं बालपणाची मिळकत. बालपणातून तरुणपणात आलं तर तरुणपणाची माणसं मिळकतीच्याच मागे लागले. हल्ली तर तरुण मिळकतीच्यासाठी कोणत्या थराला जातील सांगता येत नाही. गावात एक मुलगा लग्नाला आला, त्याचा मामा गावातच राहत होता. मामाने सांगितलं अरे सचिन लग्न करणार का नाही. सचिन म्हणला तर करणार ना. म्हणजे मग मुलगी पाहिली का. तो ना पाहिली नाही पटवली. मामा म्हणे पटवली कोणाची. म्हणले मामा तुमचीच. हा तू तर डीपीवरच आकडा टाकला म्हणले. माझीच पटवली. तुला नाही मुलगी देणार. मामा तुम्ही मुलगी कशी देत नाही मीच पाहतो. मिळकतीसाठी आत्ताचे तरुण कोणत्या थराला जातील सांगता येत नाही. आपण लोहगड प्रकरण वाचून बसलेलो आहे तर ऐकून बसलेलो आहे सध्या. त्या मुलाने काय ठरवलं आपल्याला मामाची मुलगी मिळवायची. नेमकं एका महिन्याने बागलना ना गावात ग्रामपंचायतची निवडणूक लागली. निवडणूक लागल्यावर आता मामा थोडे रसिक होते. रसिक असल्यामुळं मामांनी एका वार्डातून अर्ज भरला. तर भाषाने सुद्धा मामालाच विरोधात अशोकाप्पा अर्ज टाकला. मामाने लगेच बैठक लावली. अर्ज काढून घे. मामाच्या विरोधात उभा राहतो. अरे मी कायम लीडने निवडून येतोय. भावकी माझ्या मागे आहे, पाहुणे रावळे म्हणून निवडून येतोय. आज जर तू माझ्या मागे अर्ज टाकला दत्तुनाना तर मी निवडून कसा येणार असा तो म्हणला. भाषा म्हणला मामा अर्ज काढतो पण एका अटीवर. म्हणले काय. पोरगी द्यावा लागेल. अखेर शेवट मामाला बी अशी अडचण. मामाने मुलगी दिली. मामा सरपंच झाले पण भाषा बी जावई झाला महाराज. भाषाला जावई करून घेतलं. मुलाने बरोबर मुलगी मिळवली. हाताची मुलं मिळकतीसाठी कोण्या थराला जातील सांगता येत नाही. बालपणात मिळकत, तरुणपणात मिळकत, म्हातारपणात मिळकत. शितोळे नाना आता वय म्हणजे विषय तुमच्यासारख्या म्हाताऱ्यांचा आलाय. म्हातारी माणसं सुद्धा आता मिळकतीच्या खूप मागं लागली. आमच्या नानासारखा एक आमच्या नगर भागात एक माझा मित्र आहे. त्या मित्राचा खूप आग्रह की बा तुम्ही आठवड्याला मुंबईला कीर्तनाला जातात बाळासाहेब. आठवड्याला कीर्तनाला जातात तर मग तुम्ही मला मुंबईला न्या ना. आता त्याचं वय जवळजवळ 85. म्हणलं तुला 85 वय झालं मुंबईला कशाला जायचंय. चोरला मला माझ्या जीवाची ममई करायची. 85व्या वर्षी उडालेले बल्ब कुठं लागत असतील का बरं. गळालेला आंबा कुठं चिटकत असतो का. बरं चला गाड्या आता याला जाऊच घेऊन. आम्ही गेलो त्याला घेऊन मुंबईला. मला 2-3 दिवस तिकडंच होतं. कीर्तन होते कुठं जागर काला अशी काहीतरी कीर्तनं. आपल्या पुणे भागातलं एक ओळखीचं जोडपं होतं. मग त्यांचा खूप आग्रह की बा आमच्याकडे सकाळी नाश्त्याला या सकाळी नाश्त्याला या. म्हणलं तुम्ही कुठं राहतात. म्हणजे ते समोरच्या बिल्डिंगमध्ये. काय ती बिल्डिंग जवळजवळ 500 फ्लॅट होते. 34 उंच मजल्याची बिल्डिंग. त्याला म्हटलं बा आम्ही खाली येऊन थांबतो. आम्ही जर त्या बिल्डिंगमध्ये हरवलो 2-4 दिवस सापडायचोच नाही. आम्ही आपलं लिफ्ट पशी येऊन बसतो. तू आम्हाला निघाली. आम्ही 8-8:30 वाजता त्या लिफ्टच्या जवळ गेलो. काय झालं लिफ्ट हे प्रकरण मला माहिती होतं काय प्रकरण लिफ्ट. पण ती 85 वर्षाचं म्हातारं त्यांनी ती लिफ्ट पहिल्यांदाच पाहिली होती. तो मुंबई पाहून तर चाटच झाला होता. हे बंबई नगरिया तू देख बबवा असो. मग सोने चांदी की डगरिया. त्याने ती मुंबई पाहिल्यावर असा चाट झाला. मोठी मोठी बंदरं, मोठी मोठी जहाजं, हे इमारती, मेट्रो प्रकल्पन हे पाहून तो चाट झाला होता. आम्ही आपल्या लिफ्ट बशी बसलो. मी आपली मालिका उघडली. आंधळा पांगळा बाळकिरडा आपलं ते म्हणत बसलो मी. ते लिफ्टकडं बघायचं ते 85 वर्षाचं म्हातारं. आता 8-8:30 वाजता म्हणजे काही मुली शिक्षणासाठी किंवा जॉब करण्यासाठी नोकरीसाठी त्या लिफ्टमधून बाहेर पडायच्या आणि जायच्या त्या निघून. आणि काही म्हाताऱ्या बाया ज्या सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या ती आता लिफ्टमधून वर जायच्या आणि मुली खाली यायच्या. त्या लिफ्टमध्ये म्हाताऱ्या जायच्या. म्हाताऱ्या ज्या सकाळी फिरायला गेलेल्या ते आपल्या आता आंघोळी पांगोळी देवपूजेला त्या वर जायच्या. लिफ्टमध्ये जायच्या आणि वर जायच्या माडीवर. आणि इमारतीतून काही मुली आपल्या जॉब करण्यासाठी त्या लिफ्टमधून बाहेर पडायच्या. त्या म्हाताऱ्याला वाटलं मुंबईला अशी मिशन आहे म्हातारी आत घालायची तरीच बाहेर काढायची. ते म्हातारं झालं ना चाट. चांगला अर्धा तास बघत होतो. तो म्हणला माऊली काय महाराष्ट्र पुढे गेलाय. मराठी पाऊल पडते पुढे. रहा एक पाऊल पुढे. एबीपी माझा. म्हणलं तुम्हाला म्हणायचंय काय. अहो काय मिशन आहे. म्हणजे मिशन बघा ना जरा. म्हणलं काय मिशन आहे. अहो म्हातारी आत घालायची तरणीच बाहेर काढायची. मला तर हसूच आवराना. म्हणलं कुठेही मिशन अशी. तर हे बघा. आणि आम्ही लिफ्ट जवळच बसलो होतो. नेमक्या 2-3 म्हाताऱ्या कुठंतरी मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. त्या दोघी तिघी आपल्या लिफ्टमध्ये चढल्याने वर गेल्या. मला पगावर का त्या म्हाताऱ्या तरण्या होऊन बाहेर येते. असं नाही होणार हो. आणि नेमक्या 2-3 मुली जॉब करण्यासाठी बाहेर आल्या आणि बाहेर पडल्या. मला पाहिलं का
कशा सुरकुत्या पडलेल्या होत्या पण कशा ताज्या तवान्याच होऊन आल्यात ना. म्हणलं मग तात्या तुम्हाला काय म्हणायचंय? तो म्हणला तुम्ही मला हे मुंबईला येताना अगोदर कल्पना द्यायला पाहिजे होती या गोष्टीची. मी म्हणलं का? तो म्हणला आपण म्हातारी घेऊन आलो होतो ना. म्हणले याला माहिती तरणी पडली धरणी म्हातारी झाली हरणी विठ्ठल. सध्या माणसं बालपणात मिळकतीच्या मागे लागलेत, तरुणपणात मिळकतीच्या मागे लागलेत, म्हातारपणात मिळकतीच्या मागे लागलेत. असा प्रत्येक जण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेत जाईपर्यंत आणि जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जोडी मिळवण्याच्या मागे, लाभ मिळवण्याच्या मागे, मिळकतीच्या मागे लागलेला आहे. त्यात 2-3 प्रकार: संसारिकाची मिळकत, साधूची मिळकत, देवाची मिळकत. या मृत्यूलोकात आलेला संसारिकही मिळकतीच्याच मागे लागलाय, या मृत्यूलोकात आलेला देवही मिळकतीच्याच मागे लागलाय आणि या मृत्यूलोकात आलेले साधू सुद्धा मिळकतीच्या मागे लागले. पण प्रत्येकाची मिळकत भिन्न भिन्न आहे. तुम्हाला संसारिकाची मिळकत काय? संसारिकाचे 2 प्रकार, एक दुर्जन आणि एक संसारिक. सगळेच संसारिक दुर्जन असतात असं नाही बरं का. काही काही संसारिक खूप चांगले आहेत. एका जनार्दनी ग्रहस्थाश्रमी 12 असं स्पष्ट लिहिलंय नाथ महाराजांनी. संसारिकाचे आपण 2 प्रकार करू, एक सामान्य संसारिक आणि एक दुर्जन. मग दुर्जनाची मिळकत आणि सामान्य संसारिकाची मिळकत. दुर्जनाची मिळकत काय? आपल्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात, देशात देवाने काही चांगली माणसं जन्माला घातलेली प्रत्येक गावात आहेत बरं का. प्रत्येक तालुक्यात देवाने अशी काही धुतल्या तांदळासारखी माणसं जन्मात घातलेली. पण काय करू, त्याच गावात असा काही ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत माल जन्माला आलाय की त्या चांगल्या माणसावर चिखल फेकणं हीच त्या दुर्जनाची मिळकत. तुकाराम महाराज सांगतात, दुर्जनाची जोडी सज्जनाचे खेटर तोंडी. सज्जनाचे खेटर तोंडी. दुर्जनाची जोडी सज्जनाचे खेटर तोंडी. सज्जनाचे खेटर तोंडी. दुर्जनाची जोडी सज्जनाची खेटर तोंडी. सज्जनाची खेटर तोंडी. प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात देवाने अशी काही धुतल्या तांदळासारखी माणसं जन्माला घातले. डाग नाही, पण त्यांचं ते निष्कलंक जीवन पाहिल्यावर काही कलंकित माणसं जी समाजातून डावललेली, समाजाने ज्यांना दळणातल्या खड्यासारखं बाहेर टाकलंय, पण अशी माणसं त्या धुतल्या तांदळासारख्या माणसाच्या अंगावर चिखल फेकण्यात त्यांना पुरुषार्थ वाटतोय महाराज. अशी गावगाव माणसं आहेत महाराज. ज्या अर्थी बाबांनी टाळ्या वाजल्या त्या अर्थी इथं बी ते आहेत, आहेत अशी काही. तुका म्हणे आयशी आहेत का हरी, आता याही तारी जीवाशी. तुकोबराय म्हणतात असे गावगाव जन्मलेत महाराज. मला सांगा, ज्ञानोबरायांनी त्या विसोबा खेचराचं काय घोडा आणलं होतं? पण तो विसोबा खेचर सगळं जग माऊलीला मानत होतं. सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा, सगळे साधू संत माऊलीला मानत होते. पण तो विसोबा खेचर म्हणायचा, हे संन्यासाचे पुत्र यांचे पाहो नये वक्त्र. वक्त्र म्हणजे तोंड, माऊलीचं तोंड सुद्धा पाहू नये. आता असे होते आहे काळात. हे संन्यासाचे पुत्र यांचे पाहो नये वक्त्र, आयसे म्हणोनी अहोरात्र निजमानसी जल्पतसे. वा, असं ते मनातल्या मनात चिंतन करायचं. ज्ञानोबरायांच्या तोंडावर खेटर फेकून हाणण्याचा त्याचा कार्यक्रम. दुर्जनाची जोडी हीच मिळकत, त्याची जोडी म्हणजे मिळकत. सज्जनाचे खेटर तोंडी. तुकोबरायांनी काय घोडं हाणलं होतं त्या मंबाजीवाचं. पण मंबाजीवा म्हणायचे, तुकयाची प्रतिष्ठा वाढता तेथ त्याचे म्हणजे त्या मंबाजीच्या त्याचे मनी द्वेष उपजत. म्हणे एका म्यान्यात 2 सूर्या निश्चित सामावत कैशा परी. एका म्यान्यात 2 सूर्या राहणार नाही. एक तरी आधी होत मंबाजी राहील, नाही तर तुकोबराय राहतील.
तुकोबरायचा बाजारच उठला पाहिजे. हे कोण म्हणायचे? त्या काळात एक होता. लागे धनाचे पिसे जोडीच्या हव्यासे लागे धनाचे पिसे जोडीच्या हव्यासे लागे धनाचे पिसे लागे धनाचे पिसे लागे धनाचे पिसे पत्रिका प्रकरणातला अभंग आहे भाऊ. 7व्या नंबरच्या नियमातला अभंग आहे. जोडीच्या हव्यासे. जोडी म्हणजे मिळकत. अशी मिळकतीचं हव्यास भूतच लागले. लागे धनाचे चिपिसे. काही माणसांचं पैशावर एवढं प्रेम आहे, मग अनिक दुसरे लोभ्या नावडती पोरे. काही काही पैशाच्या एवढं माग लागले. धन 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 धन. एक दिवस बातमी येते त्यांचं निधन झालंय. काय पैशावर प्रेम. एक माझ्या ओळखीचं आहे, लय पैशावालं आहे हो, लईच पैशावालं आहे. त्याचं एक पोरग 10वीला आहे, एक 12वीला आहे. पोरं अशी अंगा पिंडाला डबल येत महाराज. अगदी आमच्या ठोंबरे भावानीच येतं. अंगा पिंडाला लय रप्पश येतं. पण ते आजो काही दोन्ही पोरांना आपऱ्याची जरी शिवित आहे. अहो म्हणलं आता हे ऑनलाईनचं काळ आला आहे, हे आपऱ्यावी जरी गावात पोरांनी जायचं कसं? तो म्हणला कशाला एवढा खर्च. एवढा म्हणजे गुडघ्याच्या खालचा. कशाला एवढा खर्च. कापाड घ्या आणि ते एवढा खर्च करा. मी मग एवढा कशाला खर्च, तर मग एवढा बी कशाला करता. राहून देत. यंदा आला नाशिकला कुंभमेळा, देऊ नागा खड्यात घालून. म्हणा काय करता, राहू द्या मोकळीच. मग काय एवढं चिंगूसपणा काय कामाचा नाही गड्या. थोडा माणूस मोकळ्या हातात असावा. खूप चिंगूस. एक शेठजी आणि शेठानी पुण्यामध्ये राहतात, आमची ओळखीचे आहेत. पण दोघांनाही मूलबाळ नाही, कोट्यवधीची इस्टेट. मी म्हणलं अहो तुम्हाला काय अडचण आहे का बाईसाहेबांना? त्याने नाही नाही बाईसाहेबांना काय अडचण नाही. म्हणलं तुम्हाला अडचण? त्याने मलाही नाही. आणि मग मुलबाळ नाही कशाला? म्हणले संपत्तीला वाटेकरी. कशाला संपत्तीला वाटेकरी? आपल्याला नको मुलगा. म्हणले हे आनंदात राहायचं महाराज. अशी काही माणसं आहेत. जोडीच्या हवी असे त्यांना फक्त पैशावर द्या. द्रव्य जीवा ज्ञानोबरा म्हणतात 1 रुपया वाढीने व्याज भेटावा म्हणून लोक जळती आगीत उडी टाकतील महाराज. जे एकोत्तरेची वाढी जळती आगी घालेती उडी, ते अनायासे स्वगुडी सांडते केवी न सांडिती. असं आहे महाराज. ते आमच्या लहानपणी ना एक भांडेवाले यायचे आणि पितळाचे तांब्याचे जुने भांडे द्या नवे न्या. लोक लगेच देत नव्हते. एक द्यायची, एक हांडा द्यायचे. दुसऱ्या दिवशी त्याने नवा आणून द्यायचा. आधी पोरल्या गल्लीतल्या लोकांनी 50 भांडे दिले का त्यानं टेम्पो भरून आणून द्यायचे. मग वरल्या आळीचं लोन मधल्या आळीला येते. मग मधल्या आळीने बी 2-2, 3-3 भांडे द्यायचे. त्याने 2 टेम्पो आणून द्यायचे. आणि मग अख्ख्या गावाने 2-4 टेम्पो भांडे त्याला द्यायचे. का? फक्त नवे भेटाव म्हणून. जो तो भांडे घेऊन जायचा आजूक आला नाही बघा. वाढीने भेटावा. व्याजाला सोकलन मधला मोकला. असं सोपं नाही. वृद्धी वांछा करे चले पुरुष का मूल भी नष्ट होवे. हे वृत्ती प्रभाकरात आलेलं आहे महाराज. वा सपला विषय. सामान्य माणसाला मिळकत आहे पैसा. दुर्जनाची मिळकत चांगल्या माणसाच्या तोंडावर केटर फेकून आणणं.
वास्तविक पाहता आपला अधिकार काय, आपली सेवा काय, आपला अभ्यास काय, आपली लायकी काय, आपल्याला सासऱ्याने 3दा हाताखालून काढलंय तरी चांगल्या माणसाला नाव ठेवणं. वर बघा आहेत अशी काही, त्यांना चांगल्या माणसाला नाव ठेवण्यात खूप पुरुषार्थ वाटतो. ही दुर्जनाची मिळकत आणि संसारिकाची मिळकत. आपण जीवाची मिळकत पाहिली, वर्ग क्रमांक 2 बसा. देवाची मिळकत, देवाची जोडी. कोणती जोडी? तुकाराम महाराज सांगतात, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. देव धन जोडी पाहत नाही, देव मान जोडी पाहत नाही. तुमच्याकडे किती पैसा आहे त्याला काही घेणं देणं नाही, न विचारी तुटी लाभ काही. आणि तुम्हाला कोणतं तालुक्याचं पद भेटलंय का जिल्ह्याचं पद भेटलंय त्याला काही घेणं नाही. ते धन जोडी पाहत नाही, कारण धनाचा मालक कुबेर त्याचा दास आहे. बर, मानाची जोडी पाहत नाही, मान ही मिळकत पाहत नाही का. तुम्हाला मान असून असून काय स्वसाठीत निवडून बस खाली नाही, स्वसाठी सांगायला. अरे जगाचा कारभार तो पाहतोय, जगाचा जनिता भुक्ती मुक्तीचा ही दाता. वा, असं ज्याचं वर्णन आहे, असा जगाचा मालक आहे. म्हणून धनजोडी आणि मानजोडी देव पाहत नाही, पण देव भाव जोडी पाहतो. जोडी म्हणजे मिळकत. देव आपल्याकडे येत असताना एकच मिळकत पाहून येतो, भाव. मला सांगा, शबरी प्रभुरामाकडे गेली होती का? प्रभुराम शबरीकडे आले. तुम्ही रामायण ऐकलं असेल ना? मला रामायणाचार्याने 5 लाख का घ्यायना, पण तुम्हाला काय सांगितलं मला सांगा. शबरी रामाकडे गेली का प्रभुराम शबरीकडे गेले? बोला. प्रभुराम शबरीकडे गेले. वा, ऐका महिमा मोरे खाय थोर प्रेमाचा भुकेला, आची दुष्काळ तयाला. जगद्गुरु तुकोबाराय जसं पंढरीच्या वारीला जायचे, तसे जगद्गुरु तुकोबाराय शिखर शिंगणापूरच्या वारीला जायच्या. हा, माझ्याकडे प्रमाण आहेत तसे. तुकोबाराय सांगतात, तुका हरिदास तराळ, हरिदास तराळ, तुका हरिदास तराळ, हरिदास तराळ. अवघे हकारी सकळ, अवघे हकारी सकळ, अवघे हकारी सकळ, अवघे हकारी सकळ. यारे वंदू शिखरातळ, यारे वंदू शिखरातळ, यारे वंदू शिखरातळ, यारे वंदू शिखरातळ. चैत्र मास पर्व काळ महादेव दर्शने, दर्शने. भाई आहारे भाई, आहारे भाई, आहारे भाई. चैत्र मास पर्व महादेव दर्शने, दर्शने.
जरा मोठ्याने हर ज्या माऊलीचं पुण्यस्मरण आहे ती माऊली महादेवाची पूजा करणारी होती हो. हा अभंग कावडी प्रकरणातला आहे महाराज. तुका हरिदास तराळ अवघे हकारी सकळ यारे बंधू शिखरातळ चैत्र मास पर्व काळ महादेव दर्शने. आहा आहा रे बाय. जगद्गुरु तुकोबराय शिखर शिंगणापूरच्या वारीला निघाले. खाली कोथळ म्हणून गावे भाऊ बरोबर आहे का. तिथं छत्रपती शिवबाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी तळ खोदलेलं आहे. आजही ते तळ आहे. मग तिथं तुकोबराय गेले. राजुरीवरून काही किराणा माल भरला. तुकोबरायांबरोबर अजून 2 जण होते. एक संताजी तेली जगनाडे आणि दुसरे गंगाधर पंत मवाळ कडुसकर हे 3 जण. आता गंगाधर पंत मवाळ हे ब्राह्मण असल्यामुळं स्वयंपाकाचं लई ज्ञान हे. घृतकुल्या मधुकुल्या आम्ररसे वापी भरल्या हे सुंदरपैकी त्यांनी स्वयंपाक केला. कोणी गंगाधर पंत मवाळाने वरण केलं, भात केला, पातळ भाजी केली, मसाला वडी केली. तुम्ही नका का करीना पण मी सांगतो बरं. हे असा स्वयंपाक केला. केळीचे पानं घेतली वाढणार. एक दिगंबर संन्यासी. दिगंबर म्हणजे नाहे अनुतापी पांघरे दिशा, म्हणजे ज्याने दिशा पांघरलेल्या आहेत. अंगावर कापड नाही. नग्न संन्यासी. जटा वाढलेल्या, त्रिपुंड लावलेला, हातात डमरू, एका हातात त्रिशूळ, एका हातात डमरू कमंडलू घेऊन तो महात्मा आला. तो कोबा आहेत का. अरे राम, मला तो या नावानिशी ओळखतोय. गंगाधर पंत मवाळ आहेत का तुम्ही. हो हो म्हणले. हो. संताजी तेली जगनाडे आहेत का. हो हो हो. मला जेव घाला, मी भुकेलो आहे. जेवा बाबाजी जेवा. संन्यासी महात्मा जेवा. लगेच तुकोबराने आपल्या तिथली गोंगडी काढली, गोंगडी टाकली बसायला. तो संन्यासी महात्मा जेवायला बसला. तिघांकरता केलेला स्वयंपाक एकट्याच संन्याशाने खाल्ला. काही जेवायच्या बाबतीत हातच नाही धरायचा. माझं काही चुकलं नाही बघायला ना. आता जे आमच्या शिरापूर पट्ट्यातले त्यांनाच हे कळलं, दुसऱ्याला नाही कळायचं. मला काय म्हणा का हो अशोकाप्पा. आणि मग काय महात्मे जेवायला लय रपस असतात महाराज. आणि मग तो महात्मा तिघांचा केलेला स्वयंपाक एकट्याच संन्याशाने खाल्ला. सगळं काही ठुलं नाही. भात नाही, आमटी नाही, कढी नाही, काय लापशी केली होती ती नाही, भाकरी नाही, भाजी नाही, काही ठुलं नाही. मोकळे पातेले. पण हे तिघं नुसते हात जोडून उभे होते. अरे नावानिशी ओळखीत आहे त्या अर्थी काहीतरी गमक आहे आपल्याला. मग सगळं झाकपाक करून सगळं आता काय मोकळेच भांडे होते. फक्त त्याच्यावर झाकणं टाकले आणि पांघरून टाकलं. तो तसाच संन्याशी उठला, पाणी पिला. महादेव तुमचं कल्याण करो. आणि तो महात्मा मुंगी घाटातून तसाच चढत गेला. घाटाला हात न लावता गेला. तुकोबाराय म्हटले कोण महात्मा होता काही कळालं नाही. संताजी तेली थोडे व्यवहारात हुशार होते, व्यापारी वाणी होते ना. मग ते म्हणले आता महाराज तुम्ही आणि गंगाधर पंत मावळीत भजन करत बस, आम्ही राजुरीला जातो. राजुरी मोठं गाव आहे त्या भागातलं. राजुरीला जातो आणि सामुग्री घेऊन येतो, परत स्वयंपाक करू, जेवू आणि मग दिवस मावळा तर डोंगर सोडू. संताजी तेली निघणार तेवढ्यात तुकाराम महाराज म्हणे संताजी स्वयंपाक तर सगळाच खाल्लाय त्या संन्याशाने, पण या भांड्यावर माशा का घोंगात्यात बघा बरं. त्या टोपल्यावर झाकण ठेवले पण माशा का घोंगात्यात. त्याच्यात भात नाही तरी माशा घोंगात्यात, आमटी नाही तरी माशा घोंगात्यात, चाटून पुसून आणले माशा का घोंगात्यात. टोपल्यावरलं पांघरून काढलं तर भरगच्च टोपलं भरलेलं भाकरीने महाराज. वा. भाताचं पातेलं भरलेलं, आमटीचं पातेलं भरलेलं. तुकोबरायच्या डोळ्यात पाणी आलं. एवढी चैत्र यात्रा भरली पण महादेव एवढे मोठे नैवेद्य आले ते सोडून या दुर्बळ तुकोबरायचा प्रसाद घेण्यासाठी आले. काय पाहून आले. फक्त भाव पाहून आले. भाव जोडी. वा. कधी जर महादेवाच्या मंदिरात गेले ते एक गोष्ट पाहताल का. जाणं झालं तर पहा. तुम्ही मंदिरात शिरले का जे खांब आहेत ना, खांब मंदिराकडे महादेवाच्या पिंडीकडे तोंड करायचं, नंदीच्या मागे उभं राहायचं. उजव्या हाताचा शेवटचा खांब आहे ना, त्या खांबावर तुकोबरायचं चित्र कोरलेलं आहे आणि शिवाजी महाराज त्यांच्या पाया पडताना दिसतील तुम्हाला. तिथं तुम्ही बघा, पुढं नंदीकडे तोंड, महादेवाकडे तोंड करायचं आणि उजव्या हाताचा खांब बघायचा शेवटचा. उजव्या हाताचा शेवटचा जो खांब ओट्या पसला त्याच्यावर तुकोबराय विणं घेऊन भजन करतात आणि शिवाजी महाराज त्यांच्या पाया पडतात. त्या खांबावरल्याही कथेवरून, आणि हे मी कथा सांगितलेली महिपती महाराजांनी लिहिलेली, याच्यावर स्पष्ट आणि तुकोबरायच्या अभंगावून यारे वंदू शिखरा तळ चैत्र मास पर्व काळ महादेव दर्शने, त्या अर्थी तुकोबराय त्या वारीला जातो. ते संपला माझा विषय. भाव पाहून
स्वतः कैलासनाथ सगळा शिखर शिंगणापूरचा पर्वत उतरून खाली आले आणि तुकोबारायचा प्रसाद घेऊन गेले. देव मिळकत पाहतो भावाची. तुमच्या अंतकरणात भाव किती आहे याला किंमत आहे. विठ्ठल बरेच लोक काही माणसं म्हणतात मला 40 वर्ष वारी केली पण टँकरला दुसऱ्या दिंडीच्या माणसाला आंघोळ सुद्धा करून नाही दिली. अरे 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 वर बघा, तुला कोणी सांगितलं वारीला याला? माऊली मी तर म्हणतोय करू द्या ना 10-20 माणसांना आंघोळ्या. देव तुम्हाला पाणी देणार नाही का? देव कुठं ना कुठून देईल. आमच्या दिंडीतला टँकर महाराज जर आळंदीत भरला तर पंढरपुरापर्यंत पुरवतो का? ती दिंडीतल्याला आंघोळ्या करून नाही देत. नाही दिंडी मालक माग उभे आहेत म्हणून म्हणलं. ऐका, मोकळं मन ठेवा. खरंच काय सांगायचं तर हे भजन रंगात आलं. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, असं भजन रंगात आलं. अनंत रूपे अनंत वेशे हे असं म्हणत होता. तेवढ्यात एक जण दिंडीतून मधून शिरला. गचोर धरलं. दिंडीतून शिरतो का देव थोर. आणि चरण कोणतं चाललंय? अनंत रूपे अनंत वेशे मध्ये शिरणाऱ्याला हाणतो. आरा कोणीच सांगितलं तुला वारीला जायला? विठ्ठल वारीच्या आधी माझं कीर्तन झालंच पाहिजे त्या भागात. आपण शेकाटेवानी चिचा चोडीत असतो. ऐका, आपण सामान्य माणसाची मिळकत पाहिली, देवाची मिळकत पाहिली. आता साधूची मिळकत. साधूची मिळकत काय? साधूच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी मिळकत म्हणजे पंढरीचा वारकरी होणं. तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या पंढरीचे मोठी मिळकत म्हणून ते उंच चाल म्हणले बघा. ते म्हणायचं ते कारण थोर मिळकत. बायको मिळणं ही मिळकत का वारकरी होणं ही खरी मिळकत? भाऊ हा बस 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 तेच मला म्हणायचं होतं. ग्रहस्थी माणसाला विचारलेलं चांगलं असं. हा एकदम महादेव वारीला निघाले. नंदीबाईलावर बसले. मग गणपती बाप्पाला पुढं बसवलं. पार्वतीला घेतलं. वारीला आले. वारीला आल्यावर हे दोन्हीचं हात भरले घनदाट. अपार मिळाले वारकरी रे. पार्वती म्हणली बाई 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 बाई
एवढी गर्दी, गळ्यातलं मारील कोणी, कानातलं घेईल कुठं काही, मला आत येणं होणार नाही, मी इथंच थांबते. पार्वती थांबली, त्याला पद्मतळ म्हणतात भाऊ. रेल्वे स्टेशन, पंढरपूरच्या रेल्वे स्टेशनजवळ पद्मतळ आहे. त्या पद्मतळ्यावर पार्वती थांबली. आता महादेवाला प्रश्न पडला, बायकोपाशी राहा तर वारी सुटती, आणि वारीला जावं तर बायको सुटती. तुम्ही काय सोडलं असतं? खरं सांगा, तुम्हाला पप्याच्या आईची शपथ आहे, खरं सांगा. तुम्ही बायकोपाशी थांबले असते, वारी सोडली असते? खरं सांगा भाऊ. मराठवाड्यात धाराशिव जिल्हा आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये मारुती महाराज कानेगावकर होऊन गेले बरं का. मारुती महाराज कानेगावकर म्हणजे तिकडं साखर कारखान्यांना नाव आहेत त्यांची. हो, मारुती महाराज कानेगावकर लय निष्ठावान, महिना वारकरी. पंढरीच्या वारीला चाललेला मुलगा आजारी होता, एकुलता एक मुलगा. हो, बायकोने सांगितलं नका जाऊ वारीला. ते मेला आहे का अजून? मेला असता तर मग थांबलो असतो, मेला नाही ना, जातो. ते पुढे गेले, उगा 2-4 किलोमीटर गेले, मागून बातमी आली मुलगा मेला आहे. त्यांनी सांगितलं आता हे बघा, मी आलो तर तो काय उठणार आहे का? त्यापेक्षा माझी वारी कशाला खंडन करता? ते मागं तर आले नाही, पण बायकोने निरोप पाठवला. काय मग मागं यायचं नाही ना? मग माझं तोंड सुद्धा पाहायचं नाही, परत मागच यायचं नाही. काय सांगावं भाऊ, मरेपर्यंत तो महात्मा परत घरी गेला नाही महाराज. जेव्हा बायको वारली त्याच वेळेस मारुती महाराज कानेगावकर घरी गेले, आणि घरी गेल्यावर आणि मग मात्र अग्नी डाग दिला, पण बायको जिवंत आहे तोपर्यंत घरी नाही गेला महाराज महात्मा. आणि सांगायला बरं वाटत आहे, नाही तर काही काही दिंडीला जाताना एकटे जाते आणि येताना दोघं येते. अरे म्हणलं कस काय जुळलं? म्हणजे नळाखाली आंघोळ करताना टँकर ना. काय सुधारायचे का तुम्ही? असो, वारकरी होणं हे मिळकत आहे, थोर मिळकत. महादेवाने सांगितलं पार्वती इथंच बस, मी वारीला जाणार. पार्वती पद्मतळ्यावरच ठेवली. गणपतीला खांद्यावर घेतलं, नंदी बैलावर चालले. चंद्रभागेत आले, स्नान केलं आणि निघाले पुंडलिकराच्या त्या महाद्वार घाट म्हणतात, बरोबर एक भाऊ. महाद्वार घाटातून निघाले, आले चौकात मारुतीस देवळा. तिथे मारुतीस मंदिर आहे बघा. अशी गर्दी, जे दिंड्यातले वारकरी धावले, ए बाबा, अरे माणसाला चालता येणार, तू बैल घेऊन आला, बांध बैल तिथं काढाला. आता महादेवाला वाटलं हे नंदी बैल बांधायचं कुठं? बरं, आषाढी वारी म्हणजे पेरणीच्या काळातली. मढे झाकोनिया करती पेरणी, कुणबियाची वाणी आळसन करी आला भाचा, विनवी तुका कुणबियाचा. वा, मी प्रमाण काढून देईन, तुम्हाला आपोआप सर्टिफिकेट भेटतील. असो काही सांगा, आलं लक्षात घ्या ना त्या सोडून. हो, विनवी तुका कुणबियाचा. वा, बरे देवा कुणबी केलो. पूर्वी मराठा आणि कुणबी एकच धरलं जायचं. असो, ते मला विषयाला हात घालायचा नाही तो. मग तो कोबरायन आता भगवान महादेवाला वाटलं हे नंदी बैल बांधायचा कुठं? कारण पेरणीचे दिवस आहेत, पेरणीच्या काळात बैल देऊ नये. बरं, दुसरं काहीतरी द्यावं, पण बैल देऊ नये कोणी मागितला तर. अशी एक म्हण आहे आपल्या दौंड तालुक्यात, कीर्तन झाल्यावर सांगतो. लक्षात आलं बा, शिष्टम सुस्पष्टम. मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलंय. मग बैल कुठं बांधावा? मग ओळखीचा माणूस कोण या वारीत? तर तिथं 11 रुद्र मारुती. तुम्ही महाद्वार घाटातून चालले, नामदेव पायरीकडे चालले का बघा, उजव्या हाताला एक मारुती, तांबडा मारुती तिथं, आणि त्या मारुती पुढं नंदी. भारतात सहसा मारुती पुढं नंदी नसतोय, नंदी महादेवा पुढं. ते मारुती पुढं नंदी बांधला. गणपतीला खांद्यावर घेतलं, निघाले. आता ती काय सोंड कुठं गप्प बसल का? त्या सोंडीने काय करायचं, तुळशीवालीची तुळस ढकलून द्यायची, हांड्यावाल्याचा हांडा ढकलून द्यायचा, वारक इने करायचा फेटा ढकलायचा, टाळकऱ्याची टोपी ओढायची, शेंडी वाढायची. आता काय करा, लोक म्हणले अरे काय लय रे, अंग माणसाचं तोंड हत्तीचं, धोत्या देवळीत. आणि मग महादेवाने ते गणपती ठेवला देवळीत. कुठे? तुम्ही नामदेव पायरी चढले का? तुम्ही पंढरपूरला गेलेत का? पण तुम्ही नामदेव पायरी चढून मुखदर्शनाला आत चालले का? उजव्या हाताला जळोजी मळोजी जीवरी सुतार समाजाचे संत, फकीर होते, सुतार कारागीर होते, पण अशी वारी केली. तो मंडप त्यांनी बांधलेला आहे. कोणी? तो लाकडी मंडप आहे. त्या 2 सुतार समाजाचे संत होते, जळोजी महाराज, मळोजी महाराज. उजव्या हाताला ओवरी आणि डाव्या हाताला देवळीत गणपती. बघा, गणपती तिथं ठेवला. महादेव पुढे निघाले. पांडुरंग परमात्मा विटेवून खाली आले. अरे माझ्यासाठी या माणसाने बायको सोडली, या महात्म्याने नंदीबैल सोडला,
पोटचं पोर तेवढे ठेवलं. मला भेटायला आले, जीच महादेव उचलले आणि डोक्यावर ठेवले. आपली पांडुरंगाची मूर्ती आहे ना, इथून खाली विष्णू अवतार आहे आणि इथून वर महादेव आहे. तुम्ही गावगावच्या मूर्त्या बघा, वर महादेव आहे म्हणून इथून खाली तुळस व्हायची आणि डोक्यावर बेलाचं पान वाहतात. आजोबी महाराज वा, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. भाऊ काय प्रमाण आहे? महिमा वर्णिता महेशू जेणे मस्तकी वंदिला. रोप पाहता डोळसू, सुंदर पाहता गोपवेशू, महिमा वर्णिता महेशू जेणे मस्तकी वंदिला. किंवा ज्ञानोबरायची ओवी, ज्ञानोबराय पांडुरंगाचं वर्णन ज्ञानेश्वरीत करतात. बऱ्याच जणांची ही शंका आहे की ज्ञानेश्वरीमध्ये पांडुरंगाचं वर्णन का नाही. लक्षात घ्या, जे ज्ञानेश्वरी आता तुम्ही वाचित आहे का नाही, इथूनच सुरुवात आहे. असो वाचित असतात तर लक्षात येईल. ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या अध्यायामध्ये, या हे वरे पार्था माझ्या भजनी असता तरी तया ते मी माथा मुकुट करी अर्जुना. माझ्या भक्ती करणाऱ्या भक्ताला मी माथ्याचा मुकुट केलाय. कुठं? पंढरपुरात. पंढरपुरात बघा, इथून वर हरे आणि इथून हरी. निळोबरायचं प्रमाणे हरी हर रूपे पंढरी रावो येथे तिन्ही देवो अवतरले. असं आहे. इथून वर हर, इथून वर हरी म्हणून आपण एकादशी बी धरतो आणि सोमवार बी धरतो. बरेच जण एकादशी धरतात, सोमवार धरीत नाही. समजून घ्यायचं हाफमॅड आहेत, हाफमॅड. वारकरी म्हणलं का शिव आणि विष्णूचं ऐक्य, शिव विष्णू मोहन महाराज, शिव विष्णूचं ऐक्य सांगणारा वारकरी संप्रदाय. मोहन महाराजांच्या गावात महादेवाचं असं मंदिर आहे. आम्ही दरवर्षी प्रदक्षिणाला त्या गावात जातो. मला जवळा अर्जुन, अर्जुन जवळ आला म्हणून गावाचं नाव पडलंय जवळ अर्जुन. तू म्हणा जवळ अर्जुनला अर्जुन काय आला होता? प्रदक्षिणेला या मग सांगतो विठ्ठल. संपला माझा विषय. वारकरी होणं ही मिळकत आहे. ही मिळकत मिळवणं ही थोर मिळकत आहे. पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी हे मोठी मिळकत. मग ही मिळकत मिळवण्यासाठी देवा तुम्हाला वेगळे वेगळे जन्म दिले तरी मी ते सुखाने घेईन. सुखे घेऊ सुखे जन्मांतरे एक बरे इहलोकी. गजानन महाराज, सोपान महाराज, तुम्ही इतकं खास म्हणताय, उंच म्हणताय, आम्हाला माग जरी म्हणता नाही आलं पण आम्हाला ऐकायला खूप गोड वाटतंय. मला खूप आनंद वाटतो. आम्हाला तर आवाज पुरत नाही, आवाज बसलेले तर ते बघा तुम्ही मतदानाच्या टायमाला आपल्याला फोन येतात बघा, 2000 रुपये आपल्याला मिळाले. आम्ही म्हणतो नाही मिळाले पण तुम्ही बोलत राहा, गोड वाटत आहे ऐकायला. म्हणलं ऐकायला का व्हायना गोड वाटत आहे ना. म्हणलं का नाला बरे वाटत आहेत म्हणलं. असो सुखे घे हो जन्मांतरे एक बरे इहलोकी. इहलोकामध्ये एकच बरी गोष्ट आहे, काही हो नाही महाराज. खरं सांगतो,
हे जेव्हा मरण येतं ना माणसाचं जवळ तेव्हा लक्षात येतं आपण हे कशाला उपाधी वाढून ठेवली असेल. तो काय म्हणे का उपाधीन वाढवेली कृपाने. या मृत्यूलोकात एकच बरी गोष्ट आहे काय पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी हे. ह्या वारीसाठी सुखे घेऊ जन्मांतरे. इथं जन्मांतर शब्दाचा अर्थ समजून घ्या. मार्ग बदलला तर त्याला मार्गांतर म्हणतात. पहिला मार्ग सोडून दुसरा धरला. धर्म बदलला तर त्याला पहिला धर्म सोडून दुसरा धरला तर त्याला धर्मांतर म्हणतात. कर्म बदललं तर कर्मांतर. हे कळायचं नाही तुम्हाला. पक्ष बदलला तर त्याला पक्षांतर म्हणतात. हे सोपं आहे भाऊ म्हणजे हे कळत आहे बघा. उलगडून असं उटाळून कळालं म्हणजे आम्हाला. तसं नरदेह सोडून दुसरा जरी देह भेटला तर त्याला जन्मांतर म्हणतात. देवा नरदेहच देवारीसाठी असं नाही. बैल कर पण माऊलीच्या रथाचा कर. वा. घोडा कर पण तुकाराम महाराजाच्या सोहळ्यातला कर. वा. मेंढ्या कर पण ते मेंढीचं रिंगण राहते. कोण्या गावाला राहते महादेव मला अकोलो काटेवाडी. मेंढ्या कर पण त्या काटेवाडीच्या रिंगणातल्या मेंढ्या कर महाराज. वा. याला म्हणायचं सुखे घेऊ जन्मांतरे एका. आमचे वैद्य गुरुजी सांगायचे. मी काय पाहिलं नाही. आमचे गुरुजी सांगायचे वैद्य गुरुजी. काय झालं एकदम माऊलीचा सोहळा घाट चढून वर गेला आपला दिवे घाट आणि बैलच मेला रथाचा. बैल मेल्यावर आत्तासारखी त्यावेळेस एवढी वाहनं बिणं सुबकता नव्हती. गोष्ट साधारण 90-80 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. जास्तही 100च्या पुढं काय तर मी म्हटलं आमचे गुरुजी सांगायचे ते ऐकलेलं मी. मग सोहळा 3 वाजताच घाटावर चढला होता. 5 वाजले तरी सोहळा निघाना पुढं ठाकूरबाची दिंडी. मग ठाकूरबा मागं आले. का हो पंच कमिटी सोहळा का काढीना 2 तास झाले. हो बोले ठाकूरबा माऊलीच्या रथाचा बैल मेला. हो कस काय सोहळा म्हणजे. मग म्हणले आता 2 माणसं झेंडेवाडीला पाठवले, 2 माणसं वडकीला पाठवले. तिथं शेतकऱ्याकडून बैल एक तर पेरणीचे दिवस कोणी बैल देते का पाहायचं. 100 वर्षापूर्वी म्हणजे लईच कठीण काळ ना. मग म्हणजे बैल मेल्याला बैल कुठे ते बघा 2 तास झालाय मरून पडलाय. मरून पडल्याला बैल. ठाकूरबा मराठवाड्यातले बरं का. ठाकूरबा बैलापाशी गेले. त्यांच्या डोळ्याला पाणी आलं. बैलाच पाठवून हात फिरवले. बाबड्या अशी मधी वारी सोडायची नाही बरं का. पंढरपूरला न्यायची मग मारायचं. उठ बरं म्हणजे थाप टाकले तट दिशी बैल उठून बाटला महाराज. रथाला जोडला सोळा थेट पुढं महाराज. काय ताकद असेल साधूची महाराज. वा. नाहीतर आपल्या कीर्तनात माणसं मरत येत असो. मला कालच एक महाराज म्हणला माझ्या 3 गावात कीर्तनाला गेलो माणसंच मेले. म्हणलं तुम्ही धंदा बांधला या भानगडीतच पडू नका म्हणलं. तुम्ही दावं बिवं घाला म्हणलं ना. पिंड दान करा म्हणलं. हे तुमचं कामच नाही म्हणलं. याला म्हणायचं बैल व्हावं पण रथात. आमची गुरुजी सांगायचे बरं का. त्या ठाकूरबाची समाधी तोंडले बोंडल्याच्या अलीकडे बघा. त्या ठाकूरबाचं रिंगण म्हणते बघा. काय माणसं होऊन गेली महाराज. वा. सुखे घेऊ जन्मांतरे. भाऊ इथं मोहन महाराज बसले त्यांना विचारा. आम्ही सासवडची प्रदक्षिणा गेली 12 वर्षापासून करतो. पण दरवर्षी एक कुत्रा आमच्या बरोबर असते. दरवर्षी प्रदक्षिणेला येते. निवृत्ती आबा तुम्हालाही माहिती तुम्ही आमच्या बरोबर असताय. दरवर्षी एक कुत्रा अख्खी प्रदक्षिणा करते. कुठलं येतंय काय येतंय माहित नाही. आणि प्रदक्षिणा मंदिरात गेली कुठं गुप्त होतंय आम्हालाही कळत नाही. मला काही सापडत नाही. दरवर्षी एक कुत्रा येतं. आमच्या महिपती महाराजाच्या दारात एक पांडू नावाचा कुत्रा होता. त्याने 12 वाऱ्या केल्या महाराज. 12 वाऱ्या. सप्त्यात फोटो असतोय कुत्र्याचा पत्रिकेत. माणसाचा छापीना कुत्र्याचा का छापीत ते वारी करत होतं. तुम्ही वारी करीत नाही मग कसा छापाव का चाहतो. तुम्ही गाय छाप खाता म्हणून छापाव का चाहतो. वा. कुत्र्याचा फोटो आहे पत्रिकेत सप्त्याच्या पत्रिकेत. का वारी करीत होतो कुत्रा. 12 वर्ष वारी केली त्याने. त्याला सुखे घेऊ जन्मांतरे एक बरे इहलोकी पंढरीचे वार करी होता थोरी जोडी हे तो आले अनुभव घ्या. उगा हॉटेलमध्ये बसायचं आंबाट चिंबाट खायचं. नको ते पेपर वाचायचे मग नको ते लेख लिहायचे. एवढा समाज ज्ञानोबरायांबरोबर 4-5 लाख तुकाराम महाराजाबरोबर 3-4 लाख एवढे विनाकारण चाललेत. एवढे जर एकत्र आले आणि मोठं तळ खोदलं तर किती छान होईल. तुला गाडी तो त्या तळ्यात गावगाव पत्ते झोडीत येत. यांना उचला तळे कांदायला पत्ते झोडीत येत. ते नाही दिसत का महाराज. ते पत्ते झोडणारे आणावा टोकार हिंडणारे आणावा. अरे आमचे भोळे भाळे येतं पण यांनी तर महाराष्ट्राची अस्मिता जिवंत ठेवली. महाराष्ट्र धर्म यांनी जागावलाय. 18 पगड जाती एका दिंडीत चालत यात. एका तंबूत झोपत येतात आणि एका पंक्तीला जेवतात. पण कोणी म्हणतं का तुम्ही ठाकरे गटाचे
हा? कोणीच म्हणत नाही महाराज. इथं गावात जाती जात ठेवली नाही पुढाऱ्यांनी, पण इथं 18 पगड जाती एका दिंडीत चला त्यात महाराज, एका पंक्तीला जेवत्यात. ही समानता तुम्हाला जर पाहिजे असेल विश्वात, एकमेव फक्त वारकऱ्याची पंढरीची वारी. एक आंघोळ करीत असेल तर एक पाठ चोळीत वारकरी वा तुम्ही घ्या पाणी, मी पाठ चोळीतो. ते कपडे बदलायला जातो मी, करा पूजा, मी तुमचं धोतर धुवून आणतो. इथं बायको ये जर धुवाय ना, खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. तिथं वारकरी काय प्रेमन, काय सेवान, काय बोलायचंय महाराज. आता काय सांगावं, त्या लोणंदला नाभिक संघटनेची माणसं 2 दिवस माऊली राहतात, पण एका वारकऱ्याचं दाढी डोकीचं पैसे घेत नाही. केवढी सेवा आहे ते. एवढे 2 दिवस माऊलीची सेवा घडते आम्हाला, केवढं पवित्रपणे. आणि तुम्ही कीर्तनकाराच्या पाकिटातला पैसा काढिता, अरे फेडीतान कुठे असो सांगायचं असते. कसं आहे, ज्याचं जळत त्यालाच कळत म्हणा. असो काय सेवा आहे, अनुभव घ्यावा लागेल. 35 वर्षापूर्वी एक जपानची माऊली, मोहनबा अशोकाप्पा माऊलीच्या सोहळ्यात आले. तुम्ही पाहिलेली एक जपानची माऊली माऊलीच्या सोहळ्यात चलती. रमेश अप्पा 35 वर्षापूर्वी एक माऊली आली. हो, ब्रह्मचारी माऊली. हा, जशी जपानहून आली, खूप श्रीमंत माऊली. तिच्या कित्येक कंपन्या तिलाही माहीत नसेल परराष्ट्रात, पण माऊलीच्या सोहळ्यात आली आणि 1च वर्ष चालली. 35 वर्ष झाली ती माऊली परत जपानला नाही गेली. आळंदीत राहते. विचारा, अशोक अप्पा बसले, त्यांना विचार, भाऊला विचारा. हे म्हणते आमच्या दिंडीत एकदा आली होती माऊली. 35 वर्ष झाली ती माऊली आज आळंदीत राहते. माऊलीच्या सोहळ्यात चलती दासा मामा, आणि दिंडी थांबली का बाया जाऊन बसती. गड्यात नाही बसत, नाही तर काही काही ठिकाणी ना बाया गड्यात जाऊन बसतात. त्या गवळणीचं कस काय चरण आहे, पुन्हा पडले काय चरणाचं काय. बाया जाऊन बसती महाराज. आणि बाय आपल्या मराठी बायांना ती म्हणती हरिपाठा म्हणा, हरिपाठा. तिला मराठी येत नाही ना, आणि आपल्या बाया म्हणते तुझ्या सुनाचं बरं चाललंय का, काय गळा पडून रडावा का, काय हानू हानू घ्या. काय माऊली 35. विचारा काका महाराज त्यांना विचारा, लक्ष्मण महाराजाला. ती माऊली आळंदीत तिने 10 गुंठे जागा घेतली, साधकांसाठी एक निवास बांधलाय. तिथं गाथा पाठ करणारे, ज्ञानेश्वरी पाठ करणारी मुलं, त्यांची राहण्याची सोय, जेवण्याची सोय, कपड्याची सोय, पिण्याची पाण्याची सोय, आणि त्याच्यात त्याला साधक आश्रमात ती माऊली त्या आश्रमात पाय सुद्धा टाकीत नाही. आम्ही नसता, तुम्ही आत का जात नाही, सगळे ब्रह्मचारी महात्मे राहतात, आपण कशाला जायचं तिथं. काय माऊलीन काय चोपून चापून वागणं, हे अनुभवाशिवाय नाही. हे अनुभव घेतला पाहिजे. हे तो आले अनुभवा. भाऊला विचारा, आमची जी दिंडी आहे, म्हणजे दिंडी आमची नाही, दिंडी बारामतीची, परकळ्याची दिंडी, बारामतीची दिंडी. पण बारामतीची 12 माणसं नसतील, नाही का, आपलीच माणसं आहेत सगळी. असो, मग भाऊ आम्ही हे आलेगावकर, शिरापूरकर, हे काळेवाडीकर, आम्ही एकत्रच भजन करतो सगळे. बघ आता आमची दिंडी सोहळ्याच्या पुढं 5 किलोमीटर, आता सोहळ्याच्या मागं 5 किलोमीटर. आता माऊलीचा पसारा 15-20 किलोमीटरवर पडतो. माऊलीचा पसारा ते पाण्या सकाळी चालायला लागले तर संध्याकाळपर्यंत शेंडा सापडत नाही, आणि मागं राहिले तर बुडूकही सापडत नाही सोहळ्याचं. माणसं कवर माणसं दिसत आहेत महाराज. मग आम्ही रात्री मुक्कामाला तिथं जातो. अनुभव हेतो आले अनुभवा पहावे जीवावरोनी. आता आम्ही तळावर झोपायला जातो, जागर सापडतो, कीर्तन सापडतं. आमची काहीच जेवायची सोय नाही, पण जे दिंडीत भेटत नाही ते जेवायला भेटतं का. संध्याकाळी कीर्तन संपलं का ज्या दिंड्या तळावर राहतात ना, ते उरलेला स्वयंपाक तळावर आणून वाटीत येतात. आणि मग काय महाराज, भाऊने 2 बादल्या गुलाबजाम आणले हो, म्हणजे आम्हाला खाऊ घातले पण आणले. इतका स्वयंपाक उरवतोय. आता काय लोक इतकं अन्नदान करतात, खूप अन्नदान करतात. तुम्हाला रात्री झोपलेल्या वारकऱ्याला उठून, वारकरी वा तुम्ही जेवलेत का, नाही, घ्या जेवून घ्या. झोपलेल्या माणसाला, आता तळावर झोपणाऱ्याला काय तिथं सोय आहे का, काय आहे का, काय सोय. पण माणसं झोपीतल्या माणसाला हालून उठीत आहेत. 2 घास खान मग झोपा, आणि मग डोळ्यात पाणी येतं. पंढरीच्या वारीचा हाच अनुभव आहे. झोपल्यावर बी जेव घालीत आहे महाराज. वा, हे तो आले अनुभवा पहावे जीवावरून. अनुभव घ्या आणि मग बोला. अनुभव घ्यायचा नाही ना मग 1.5 दिवसात कोल उसात. अनुभव घ्या मग बोला. हे तो आले अनुभवा पहावे जीवावरून. या वारीसाठी तुका म्हणे केला त्याग, सर्व संग म्हणवणे. या वारीसाठी आम्ही त्याग करायला तयार आहोत. पंढरीचे वारकरी होता थोरे
जोडी हे नगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुका आहे. श्रीरामपूरवरून 5-6 किलोमीटर एक खंडाळा नावाचं गाव आहे. खंडाळा म्हणजे तिकडं खंडाळा नाही, आपलं श्रीरामपूर तालुक्यातलं खंडाळा. आणि मग त्या श्रीरामपूरहून खंडाळ्यावरून श्रीरामपूरला जात असताना आपली ही दौंड मनमाड रेल्वे ना, हा ट्रॅक आडवा लागतो. मग तिथं जुन्या काळात एक गेट उघडायचा. आता हे ऑटोमॅटिक गेट नव्हते त्या काळात. एक माणूस कामाला ठेवलेला हरिजन समाजाचा माणूस, नाव आहे यशवंत महाराज. यशवंत महाराज ते गेट उघडायला आणि लावायला. पण निष्ठावान वारकरी नोकरीला लागले ना, आषाढी वारी आली. मग त्यांनी आपले इंग्रज प्रशासन होतं त्या काळात, त्यांना अर्ज केला, एक 15 दिवस वारीला परवानगी द्या. इंग्रज म्हणजे वारी व्हॉट वारी, हे काय प्रकरण आहे म्हणे वारी, परवानगीच नाही. परवानगीच दिली. मग त्यांनी 3 दिवसात अर्ज केला. निदान दशमी एकादशी द्वादशी मी हरिजन आहे, पण तरी बी मला वारकरी प्रेमात घेऊन भजन करते, तर त्याला आवाज चांगला, मला भजनाला जायचंय, वारीला जायचंय, मला 3 दिवसाची परवानगी द्या, दशमी एकादशी द्वादशी. तोही अर्ज नामंजूर झाला. त्यांना प्रश्न पडला, वारीला जावा तर नोकरी सुटती, हातावर पोटो, आणि नोकरी करावं तर वारी सुटती, काय सोडावं बरं. त्याने ठरवलं नोकरी सोडायची पण वारी नाही सोडायची. 9मीला रात्री गेट बांधून घेतलं त्यांनी, कारण गेट उघडं ठेवलं तर त्या काळात काय 4 व्हीलर एवढ्या प्रगत नव्हते. ही गोष्ट इंग्रजाच्या काळातली. म्हशी, गाई, जनावर, लहान पोरं, बाया रेल्वे येऊन धडकात या. मग गेट घेतलं बांधून, रेल्वेत बसले, थेट नगर, दौंड, कोरडवाडी, पंढरपूरला. तर सकाळीच दशमीला स्नानाला, हे सकाळी स्नानाला गेले. जगाचा मालक गेट उघडायला तिथं सकाळीच हजर झाला महाराज. वा, यशवंत महाराजाचं रूप धरलं, हरिजनाचं रूप धरलं. एकदा खूप दिवसापूर्वी दामाजी पंथासाठी हरिजनाचं रूप धरलं होतं. दामाजीचा झाला पाडेवार. दामाजी पंथाची हुंडी भरायसाठी ते हरिजनाचं रूप घेतलं होतं. झाला महार पंढरीनाथ, काय सांगू. लय खास गायलं का. वा 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 ना वा. आणि मग देवाने हरिजनाचं यशवंत महाराजाचं रूप धरलं. सकाळीच गेट उघडलं. चला हाना बैलगाड्या, म्हशी, गाया, शेरडा, करड जाऊ द्या, उभे राहा. रेल्वे आली. देवाने रेल्वेचं गेट बांधलं. उभे राहा 5-10 मिनिटं. रेल्वे गेली, गेट उघडायचा. जाऊ द्या गाड्या, जाऊ द्या म्हशी, जनावरं जाऊ द्या. दशमी, एकादशी आणि द्वादशी 3 दिवस गेट उघडायला देव तिथं. हे यशवंत महाराज निष्ठावान वारकरी हरिजन समाजाचा. चंद्रभागेचं स्नान, पांडुरंगाचं दर्शन, जागर, रात्रभर जागर, पांडुरंगा पुढे जागर केला. द्वादशी सोडली. अहो पांडुरंगा रखुमाईच्या कांता, निरोप द्यावा आता येतो आम्ही. पांडुरंगा आता ही शेवटची वारी. बहुतेक इथून गेल्यावर इंग्रज प्रशासन फाशीलाच देणार बनले. आता काय वारी घडत नाही, आता परत येणं होणार नाही, शेवटची वारी. यशवंत महाराज तिथून निघाले. दिवसभर आणि रात्रभर प्रवास करून संध्याकाळी हजर झाले. त्रयोदशीला आले. त्रयोदशीला सकाळी गेट उघडायला आले, पण पहिले ऑफिसला जावं. ऑफिसला गेले तर सगळी मंडळी उठून उभा राहिली. महाराज तुम्ही 3 दिवस इथंच होते, वारीचं काय झालं. त्याने वारीचं काय झालं, मी तर वारीला गेलतो. हे माझ्याबरोबर खंडोबाची वाकडी म्हणून त्या भागात गाव आहे. हे वाकडीचे काही वारकरी, गावाचं नाव वाकडी, पण माणसं खूप सरळ महाराज, खूप सरळ. खंडोबाची वाकडी बांधतात, खूप चांगली माणसं आहेत त्या गावातली. हे बघा वाकडी भजनी मंडळ माझ्या बरोबर होतं. आम्हाला जरा वारीला जाणं झाल्यामुळं 3 दिवस काय झालंय, प्रशासन, रेल्वे प्रशासनाचं कोणी गेट सोडलं, कोणी बांधलं, कितीक माणसं मेलीत काही सांगता येत नाही. सगळं प्रशासन म्हणते तुम्ही इथंच होते, आणि त्यांच्याबरोबरची माणसं म्हणतात तुम्ही वारीला होते. ते म्हणजे दाखवा बरं रजिस्टर सह्यांचं. मग सह्यांचं रजिस्टर घेतलं तर जिथं सह्या होत्या तिथं बुक्का पडलेला, तुळशीची पानं वाहिलेली, मंजुळा वाहिलेल्या पाहिल्या. असं रजिस्टर डोक्यावर घेतलं, धाय मोकलून रडले. आजच या नोकरीला राजीनामा, माझ्यासाठी जगाचा मालक गेट उघडायला गेला, नोकरीला राजीनामा दिला, वारीच केली. हरिजन समाजात माणूस आता कधी गेले तर त्या रेल्वे स्टेशनवर पांडुरंगाचं मंदिर आहे. आणि जी लोक आषाढीला पंढरपूरला येत नाही ते लोक त्या रेल्वेच्या पाया पडायला जाते नाजूक गेटच्या. मग रेल्वे प्रशासनाने तिथं मंदिर बांधलं. नारायणगिरी महाराज सरलाबेट यांनी त्या मंदिराची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना केली. तिथे एक साधू ठेवले. इथली पूजा अर्चा चालली पाहिजे. आज बघा रेल्वेच्या हद्दीत पांडुरंगाचं मंदिर आहे. देव 3 दिवस गेट उघडायला होते. याला म्हणायचं तुका म्हणे केला त्याग, नोकरीचा त्याग केला. सर्व संग म्हणवनी पंढरीचे वार करी,
होता थोरी जोडी विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ओहो पुण्यपावन अखंड सौभाग्यवती वैकुंठवासी बायडाबाई शहाजी आप्पा जाधव यांचं पुण्यस्मरण, त्यांचे दोन्ही चिरंजीव विश्वासभाऊ आणि आपल्या आणि आदरणीय विकासभाऊ आणि सुकन्या सुवर्णाताई असं एक मोठा परिवार. मग आमचे आदरणीय महादेव महाराज शेतोळे पाटसकर यांचा मोठा आग्रह की ही कीर्तन सेवा तुम्हाला करावी लागेल. या निमित्ताने आज कीर्तन सेवेचा योग आला. दौंड तालुका, पुरंदर तालुका, कर्जत तालुका, श्रीगोंदा तालुका, हवेली तालुका, अशा करमाळा तालुका, अशा 4-5 तालुक्यातून आज या परिवारावर प्रेम करणारा मोठा वर्ग आलेला आहे. जगद्गुरु तुकोबरायच्या सोहळ्यातील रथामागं 90 नंबर दिंडी पाटसकरांची, या दिंडीतले सगळे वारकरी आज आपल्या दिंडीतले एका माऊलीचं पुण्यस्मरण आहे आणि म्हणून मग आपण सगळी मंडळी आनंदाने आलात. आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय रमेश आप्पा थोरात यांचीही एक पावन उपस्थिती या कार्यक्रमाला लाभलेली आहे. तालुक्यातले कीर्तनकार, प्रवचनकार, राजकीय, पारमार्थिक, सामाजिक, शैक्षणिक सर्व स्तरावरील मंडळी अगत्याने उपस्थित आहे. आपलं आदरणीय आप्पासाहेब पवार तेही आलेले. अरे पाहिलंच नाही का असं कधी कधी थारोळ्याजवळचाच वाफा कोरडा राहतो. आपल्या तालुक्याचे, आपल्या परिसराचेच म्हणणे, सगळ्या आपल्या जिल्ह्याचेच लोकनेते आदरणीय आप्पासाहेब आलेत. 2 आप्पा आलेत आणि योगायोगाने आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आदरणीय जगद्गुरु तुकोबरायचे 9वे वंशज अशोक महाराज मोरे आलेत. एकदा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. म्हणजे जणू काय आपल्या सोहळ्यात चालणारी ही माऊली आहे. आदरणीय काय म्हणले, आदरणीय सत्वशील भाऊही आलेत, त्यांचंही अभिनंदन. तुकोबरायच्या वंशजांचं अभिनंदन. आदरणीय शिवाजी महाराज आलेत, त्यांचंही अभिनंदन. अशी अनेक मान्यवर मंडळी आज आलेली आहेत. तुम्हा सगळ्यांच्या चरणी मी विनम्र भावने नमस्कार करतो. एक छोटीशी भैरवीची चाल होईल आणि मगच कार्यक्रमाची सांगता होईल. नियोजकाने सांगितल्याशिवाय कोणी कीर्तन मंडप सोडू नये. मला यानंतर माऊलीच्या मंदिरात मारुती व गुरुवांच्या पुण्यतिथीचं कीर्तन आहे.
त्याच्यामुळं मला जायचं आहे. त्याच्यामुळं मग तुमचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम चालू द्या, कारण मंदिरातली वेळा ठरलेल्या असतात. मग वेळेत आपण पोहोचलेलं चांगलं. या निमित्ताने तुम्हा सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नमस्कार. एकदा तुकोबरायचं मोठ्या प्रेमाने भजन करा, हात वर करा. तुकाराम 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुका म्हण केला त्याग तुका म्हण केला त्याग तुका म्हण केला त्याग त्याग तुका म्हण केला त्याग तुका म्हणे केला त्याग तुका म्हणे केला त्याग त्याग तुका म्हणे केला त्याग तुका म्हणे केला त्याग सर्व संग म्हणोनिया सर्व संग म्हणोनिया पंढरीचे वार करी पंढरीचे वार करी पंढरीचे वार करी पंढरीचे वार सर्व संग म्हणोनिया सर्व संग म्हणोनिया पंढरीचे वार करी पंढरीचे वार करी पंढरीचे वार करी पंढरीचे वार करी होता थोरी जोडी है जोड़ी होता थोड़ी थोड़ी जोड़ी है होता थोड़ी जोड़ी है होता थोड़ी जोड़ी है होता थोड़ी जोड़ी है
आपल्या या जाधव परिवाराच्या कार्यक्रमाला आज आवर्जून भेट देण्यासाठी आपल्या दौंड तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे प्रमुख, राज्याचेच प्रमुख असलेले आदरणीय वासुदेव नाना काळे आलेत. त्यांना धन्यवाद. आमच्या वारकऱ्याच्या प्रत्येकाच्या सुखदुःखात मिसळणारं हे व्यक्तिमत्व आहे. खूप धन्यवाद. 1-2 चेक देणार आहेत ते, ज्या आपल्या आदरणीय शहाजी आप्पांनी आणि दोन्ही चिरंजीव विकास महाराज आणि विश्वास महाराज आपल्या आईच्या स्मरणार्थ 11,000 रुपयाचे 2 चेक 2 विविध संस्थांना देणार आहेत. तर ते आदरणीय हरीश महाराज ते पुकारतील आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. विठ्ठल जय जय विठ्ठल, पुंडलिक वरदा हरे विठ्ठल. आम्ही जातो तुम्ही